चंद्रपूरच्या शिंदेवाही तालुक्यात घडलेली ती घटना आजही लोकांच्या मनात भीती निर्माण करते। दररोज प्रमाणे काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या, घर चालवण्यासाठी, दोन पैसे कमवण्यासाठी। पण काही क्षणात सगळंच बदललं। अचानक वाघाने हल्ला केला, जंगलात किचाळा सुरू झाला, लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले। या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू झाला आणि अनेक कुटुंबाचा आधार कायमचा निघून गेला। ही फक्त एक घटना नाही, कारण 2026 मध्ये आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात तब्बल 19 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। प्रश्न वाघांचा नाही, प्रश्न आहे संघर्षाचा। एक बाजूला जंगल कमी होत चाललं, तर दुसऱ्या बाजूला गाव जंगलाच्या अगदीच जवळ पोहोचत आहे। लोक रोजगारांसाठी जंगलात जातात आणि अनेक वेळा तेच त्यांच्यावर जीवावर बेततात। स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की फक्त हल्ल्यानंतर गस्त वाढवून उपयोग नाही, कायमस्वरूपी उपाय हवा। हाय अलर्ट झोन तयार करणं, जंगल लगतच्या गावांमध्ये सुरक्षा वाढवणं, वेळेवर माहिती देणारी सिस्टीम तयार करणं आणि लोकांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देणं खूप गरजेचे आहे। कारण आता प्रश्न एकच आहे, चंद्रपूरमध्ये माणूस आणि वाघ यांच्यातला संघर्ष अजून किती जीव घेणार आणि यावर कायमस्वरूपी उपाय नेमका कधी निघणार।